विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे आणि जरांगे पाटलांकडे अनेक पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील किंवा सामाजिक संघटनाचे नेते असतील, हे उमेदवारी मागण्यासाठी येत असतात। भाजपचेही नेते जरांगे पाटलांकडे येत असतात। आज पुन्हा एकदा भाजपचे नेते आहेत रमेश पोकळे यांनी दोन वेळेस एकदा पदवीधरची आणि एकदा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवलेली आहे आणि सध्या किसान मोर्चाचे ते उपाध्यक्ष आहेत। दादा, भाजपचे तुम्ही नेते आहात, फडणवीस साहेबांचा तुमच्यावर विश्वास आहे, परंतु तुम्हाला का वाटतं की जरांगे पाटलांनी तुम्हाला उमेदवारी दिली पाहिजे? खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये मी जरी काम करत असलो तरी मुळात बीड जिल्ह्यामध्ये 1993-94 पासून मराठा समाजाच्या चळवळीमध्ये काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक प्रश्नांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सातत्यानं कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांना प्रेरणास्थान मानून त्या काळापासून आम्ही घेतलेली आहे। ते आत्तापर्यंत या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलं, याही आंदोलनामध्ये जरी राजकीय पक्षांचे पद असले तरी समाजहितासाठी या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतलेला आहे। त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांची, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, सगळ्यांची, समाजातील युवकांची इच्छा आहे की निवडणुकीला सामोरं जायचं जर आपण ठरवलं तर ते जरांगे पाटील दादा म्हणतील तसं त्या पद्धतीने करावं अशी सगळ्यांची इच्छा आहे। परंतु एकीकडे तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात, देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका मी घेतली, स्वतः त्यांनी घेतली असं ते सांगतात। त्यांच्या भूमिकेवर तुमचा विश्वास नाही का? खरं तर समाजाचे जे प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रमाणामध्ये कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत का झालेली आहेत, परंतु तरी जे शब्द मनोजदादा यांना दिलेले आहेत, गेल्या 1 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनादरम्यान या ठिकाणी मराठा समाजाला जे जाहीर शब्द शासनाच्या माध्यमातून दिलेले आहेत त्याची चलढकल होताना समाज या ठिकाणी उघड्या डोळ्यानं पाहतोय। आंतरवलीमध्ये झालेला लाठीचार्ज असेल किंवा गेल्या 1 वर्षामध्ये जी वागणूक ज्या पद्धतीने दिली जाते आहे, जाणीवपूर्वक या ठिकाणी समाजात दुही निर्माण करण्याचं काम राजकीय पक्षाचेच मंडळी करतायत, की हे काही मराठा समाजाचे पदाधिकारी करत नाहीत। यामुळं या ठिकाणी एक संतापाची लाट या समाजामध्ये निर्माण झालेली आहे। यामुळंच आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की राजकीय पक्षाचे जोडे बाजूला फेकून आपण मनोजदादा यांच्याबरोबर राहिलं पाहिजे। तुम्ही राज्याचे किसान मोर्चाचे उपाध्यक्ष आहात, राज्यामध्ये तुमचा पण संपर्क आहे। भाजपचे काही नेते जरांगे पाटलांना भेटून गेलेत, अजून भाजपचे किती नेते येऊ शकतात की जरांगे पाटलांकडे उमेदवारी मागायला? नाही, मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीमध्येही खदखद मोठ्या प्रमाणात आहे, कारण या ठिकाणी गेल्या 20-22 वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते हे चळवळीमध्ये काम करत असताना त्यांना मान सन्मान न देता अचानक कुठल्या तरी पक्षातून येतो त्यांना मान सन्मान देण्याचं काम, त्यांना प्रवक्ते करण्याचं काम, त्यांना विधान परिषद देण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये झाल्याचं दिसून येतं आहे। यामुळं पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात खदखद आहे। दुसरीकडे समाजाचा जो असंतोष होता तो आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून तो प्रकट या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे या आंदोलनाला पाठबळ मिळण्यासाठी समाज यावेळेला पूर्ण ताकदीनं मनोजदादांच्या पाठीशी आहे। राजकारणात आता मराठा समाज निर्णायक झाला आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण तुम्हीच नाही तर अनेक पक्षाचे नेते जरांगे पाटलाकडे येतात, उमेदवारी मागतात, निर्णायक झाला आहे मराठा समाज? निश्चितच या ठिकाणी मराठा समाज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्रात आहे। खऱ्या अर्थानं समाज सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा आहे, पण राजकारणामध्ये जी दुही निर्माण झाली होती, विभागणी झाली होती, तो या आंदोलनाच्या माध्यमातून एकजिन्सीपणा निर्माण करण्यामध्ये मनोजदादांना यश आलं आहे, हे मात्र सत्य आहे। नक्कीच येथे भाजपचे नेते रमेश पोकळे आणि त्यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि यापूर्वी भाजपच्या बऱ्याच नेत्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। कुठेतरी मराठा समाज आता विविध मतदारसंघामध्ये निर्णायक झालेला आहे। तसेच भाजपच्या पक्षश्रेष्ठीकडून मराठा समाजातील नेते असतील किंवा इतर नेते असतील त्यांच्यावर अन्याय केला जातो अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। कॅमेरामन हर्ष अमित आडेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, अंतर्वादी सराटी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।